नमस्कार मंडळींनो, मी गणेश शिवाळे. व्हिडिओ बनवण्याचं कारण येत्या 26 जानेवारी 2026 रोजी आपली पल पॅथॉलॉजी लॅबोरेटरी या लॅबला 11 वर्ष पूर्ण होतात. त्यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे जसं आपण स्वस्त दरात रक्त तपासणी शिबिर आयोजित करतो, यावर्षी स्वस्त दरात रक्त तपासणी शिबिर आयोजन केलेलं आहे. तर तुम्ही या संदर्भातली सर्व माहिती माझ्या व्हॉट्सअपला, माझ्या फेसबुकला मी दिलेली आहे की कुठले कुठले पॅकेजेस आहेत, कुठले कुठले टेस्ट आहेत, ज्या टेस्टमध्ये दर एकदम स्वस्त करून मी त्याचं आयोजन केलेलं आहे. तर तुम्ही याच्यात जास्तीत जास्त लोकांनी याच्यात सहभाग घेऊन, काही लोक जी दरवर्षी येतात वार्षिक तपासणी करता, त्यांची वार्षिक तपासणी होते या शिबिराद्वारे. अशा लोकांनासुद्धा मी आवाहन करतो की तुम्ही या कॅम्पमध्ये येऊन सहभाग घ्या आणि ह्या शिबिराचा तुम्ही फायदा घ्या. कारण की दरवर्षी किमान एकदा तरी तुमचं स्वस्त दरात रक्त तपासण्याच्या निमित्ताने एकदा तरी तुमचं हेल्थ चेकअप होतं आणि तो रिपोर्ट तुम्हाला किमान 6 महिने ते वर्षभर तुम्हाला चालू शकतो. त्यामुळे तुम्ही ह्याच्यात जास्तीत जास्त सहभाग घ्या आणि मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही तुमचे जर कोणी केलेलं नसेल, कधी समजा फर्स्ट टाईम ज्याचं रक्त तपासणी आहे किंवा त्यांनी कधीच रक्त तपासणी केलेली नाही, त्याने तर जरूर ह्या शिबिरामध्ये स्वतः सहभाग घेऊन तुम्ही चेकअप करू शकतात. कारण की ज्या रेटमध्ये मी आता जे पॅकेजेस देतो आहे त्याच्यापेक्षा कमी रेटमध्ये तुम्हाला कुठेही पॅकेज करून मिळणार नाही आहे. कारण की हे जे रिपोर्ट आहेत हे प्रॉपर NABL लॅबमध्ये करून प्रॉपर त्याची क्वालिटी आणि त्याचं जे ऑथेंटिसिटी आहे ती एक प्रॉपर आपण देतो आहे. त्यामुळे रिपोर्टच्या बाबतीत कुठलेही किंतु परंतु शंका नाही आहे. त्यामुळे कॅम्पचं आयोजन म्हणजे कोणत्याही प्रकारचा फायदा किंवा नफा नसून फक्त आणि फक्त लोकांची सेवा आणि लोकांच्या आरोग्याच्या निगडीत एक घेतलेलं पाऊल हे आहे. त्यामुळे कुठलाही संभ्रम न बाळगता तुम्ही या कॅम्पमध्ये स्वतः सहभागी व्हा आणि स्वतःची आरोग्याची नक्की काळजी घ्या. आणि प्रश्न तुमच्या मनात नक्की येईल की समजा हे रिपोर्ट आपण केले किंवा हे ब्लड टेस्ट किंवा ही जी तपासणी आपण केली तर हे रिपोर्ट दाखवायचे कोणाला. तर जर काही त्याच्यामध्ये इंटरप्रिटेशन असेल तर इंटरप्रिटेशन नक्की मी तुम्हाला देईनच. आणि जर गरज असेल किंवा रिपोर्टमध्ये कुठल्याही प्रकारचे जर आपल्याला इंटरप्रिटेशनमध्ये काही आढळलं आणि जर डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज असेल तर मी तुम्हाला नक्की सांगेन की